गुजरातमधील अहमदाबाद येथे 12 जून रोजी झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात 265 जणांचा मृत्यू झाला आहे. यात विमानातील 241 प्रवासी आणि विमान ज्या भागात कोसळलं तिथल्या 24 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यावेळी विमानात 10 केबिन क्रू मेंबर्ससह एकूण 242 प्रवासी होते. अपघातात विमानातील फक्त एक प्रवासी वाचला, उर्वरित सर्वांचा मृत्यू झाला. मात्र हा अपघात नेमका कसा झाला याचा खुलासा होण्यासाठी विमानात असलेले DVR आणि ब्लॅक बॉक्स खूप गरजेचा पुरावा ठरू शकतो. कारण या दोन अशा गोष्टी आहेत की शेवटच्या क्षणी विमानात नेमके काय चालले होते याचा सुगावा यामधून लागतो. तर मग DVR आणि ब्लॅक बॉक्स एकच आहे का की वेगवेगळा आहे असा प्रश्न अनेकांना पडलाय. मुळात या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती. नमस्कार, मी राजेश सावंत प्रहार न्यूजलँडमध्ये आपलं स्वागत करतो. अहमदाबाद विमानतळाजवळ एअर इंडियाच्या विमानाचा दुर्दैवी अपघात झाल्याच्या दुसऱ्या दिवशी ATS टीमने शुक्रवारी विमानाच्या ढिगाऱ्यातून डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर म्हणजे DVR शोधून काढलाय. विमान अपघाताची कारणं शोधण्यासाठी हा एक अतिशय महत्त्वाचा पुरावा आहे. DVR मिळाला म्हणजे ब्लॅक बॉक्स मिळाला असा अनेकांचा गैरसमज आहे. मुळात DVR आणि ब्लॅक बॉक्स दोन्हीचे काम डेटा रेकॉर्ड करणे आहे. परंतु DVR सहसा सुरक्षा कॅमेऱ्यांमधून फ्लाईट्सचा व्हिडिओ रेकॉर्ड करतो, तर ब्लॅक बॉक्स फ्लाईट डेटा आणि कॉकपिट ऑडिओ रेकॉर्ड करतो. DVR आणि ब्लॅक बॉक्समध्ये खूप फरक आहे. DVR अनेकदा देखरेखीच्या उद्देशाने सुरक्षा कॅमेऱ्यांमधून व्हिडिओ फुटेज रेकॉर्ड करतो. DVR मधून रेकॉर्ड केलेला व्हिडिओ डेटा सहसा हार्ड ड्राईव्ह किंवा क्लाउड स्टोरेजमध्ये संग्रहित केला जातो. DVR प्रामुख्याने व्हिज्युअल डेटा रेकॉर्ड करतो. ब्लॅक बॉक्स म्हणजे फ्लाईट डेटा रेकॉर्डर विमानाचा वेग, उंची, इंजिन थ्रस्ट इत्यादी आणि कॉकपिट ऑडिओ म्हणजे पायलट संभाषण यासारखा फ्लाईट डेटा रेकॉर्ड करतो. ब्लॅक बॉक्समध्ये विशेष रेकॉर्डर वापरले जातात जे गंभीर अपघात झाल्यास देखील नुकसान न होता ते राहण्यासाठी डिझाईन केलेले असतात. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलँड चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.